तर कर्ज फेडूनही नाशकातील एका शेतकऱ्याची जमीन विकल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। दमदाटी करून शेतकऱ्याची 2.5 कोटींची जमीन 73 लाखांमध्ये लिलावात विकल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय। दिंडोरीमधील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट अंतर्गत कर्ज फेडलं। कर्ज फेडून सुद्धा बँकांकडून मनमानी करत जमीन लिलावात विकली जाते। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा दोषींवरती, अशी मागणी नाना पटोलेंनी केली। नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं कर्जाची परतफेड करूनही बँकेनं त्याच्या जमिनीचा परस्पर लिलाव केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करून चौकशीची मागणी केली आहे। दिंडोरीच्या निळवंडी रोडच्या जाधव वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबावर बँकेचं 7,67,000 रुपयांचं कर्ज होतं। त्यांनी वन टाइम सेटलमेंट योजनेअंतर्गत हे संपूर्ण कर्ज भरलं होतं। तरी देखील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या सेंट्रल ऑफिस या ठिकाणी चुकीची माहिती देत आणि कागदपत्र जमा केली। स्थानिक एजंटशी संगनमत करून त्यांनी शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाखाला विकल्याचा आरोप होतोय। त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी पोलिसांसह गेले असता शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला। यावेळी काही पोलिसांनी अरेरावी करत व्हिडिओ काढत असणाऱ्या युवकाला मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केला। काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर हॅलो सर तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकत। काय सर, हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर, हे मारहाण करताय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे मारझोड करताय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। मात्र कोर्टाच्या आदेशानं बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस घटनास्थळी गेले होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। सर तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकत। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे मारझोड करताय, हे चुकीचं आहे।